नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी प्राध्यापक डॉक्टर ए टी शिंदे, विभाग प्रमुख तथा असोसिएट प्रोफेसर, समाजशास्त्र विभाग, इंदिरा गांधी महाविद्यालय, शिडको, नांदेड. विद्यार्थी मित्रहो, या लेक्चरमध्ये, या संवादामध्ये, या सादरीकरणामध्ये आज आपण आदिवासी समुदायाचे बदलते स्वरूप या घटकावर चर्चा करणार आहोत. त्याबद्दलची माहिती आपल्याला दिली जाणार आहे. BA द्वितीय वर्षाच्या 5व्या पेपरमध्ये जे दुसरं प्रकरण आहे इंडियन कम्युनिटीज म्हणून, त्या भारतीय समुदायाच्या प्रकरणाच्या अन्वयाने जे 3 भाग आहेत त्यातील आदिवासी समुदायाचं बदलतं स्वरूप आपण इथे अभ्यासणार आहोत. ते 3 भाग कोणते? आदिवासी समुदाय, ग्रामीण समुदाय आणि शहरी समुदाय. या 3 विभागांचं भारतीय समुदायाच्या या प्रकरणात आपल्याला अभ्यास करावयाचा आहे, अध्ययन करावयाचा आहे. या 3 पैकी आदिवासी समुदायाचा अर्थ, आदिवासी समुदायातील विकास कार्यक्रम आणि आदिवासी समुदायाचे स्वरूप या अन्वयाने आदिवासी समुदायाचं अध्ययन विद्यार्थ्यांना आपल्याला सगळ्यांना करावयाचं आहे. हे जे आदिवासीच्या संदर्भातले 3 उपघटक आहेत त्यापैकी हा एक घटक आहे. आदिवासी समुदायावर एकंदरीत 3 लेक्चर्स 3 व्हिडिओमध्ये आपल्याला दिले जातील. पहिले 2 तयार आहेत, हे तिसरा व्हिडिओ आपण आता तयार करतो आहोत. आदिवासी समुदायाचे बदलते स्वरूप यावर आपल्याला भाष्य करावयाचं. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला माहिती आहे की भारताच्या स्वातंत्र्यानंतर ज्या गतीने आदिवासी समाजाच्या विकासाला सुरुवात झालेली आहे ती भारताच्या स्वातंत्र्याच्या अगोदर आपल्याला पाहायला दिसत नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच खऱ्या अर्थाने आदिवासींच्या विकासाला चालना मिळालेली आहे. आदिवासींचा विकास वेगाने गतीने होताना आपल्याला दिसतो. भारतीय समाजापासून आदिवासींना दूर न ठेवता त्यांना भारतीय समाजामध्ये समाविष्ट करून घेऊन त्यांच्यात बदल केला पाहिजे म्हणून भारत सरकारने आदिम समाजाचे सांस्कृतिक वेगळेपण टिकवून देखील त्यांच्या सर्वांगीण विकास करण्याच्या एकात्मीकरण धोरणाचा स्वीकार केलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, आदिवासी ही भारतातील खूप मोठी लोकसंख्या आहे. साधारणतः 65% लोक खेड्यात राहतात, ग्रामीण समुदायाचे आहेत. 2011चं जनगणना आपण पाहिली तर 25 ते 27% लोक हे 28% लोक हे जवळपास शहरामध्ये राहत आहेत आणि उर्वरित आदिवासी डोंगर दऱ्यांमध्ये आपल्याला राहताना दिसून येत आहेत. मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या 3ही विभागांचं विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले गेले. त्याचे 3 दृष्टिकोन होते. एक विलगीकरण किंवा अलगीकरणाचा दृष्टिकोन होता, दुसरा संमिलनाचा दृष्टिकोन होता आणि तिसरा हा दृष्टिकोन म्हणजे एकात्मीकरणाचा दृष्टिकोन आहे. या 3ही दृष्टिकोनापैकी भारतीय सरकारने एकात्मीकरणाचा दृष्टिकोन स्वीकारला आणि आदिवासी समुदायाचं स्वतंत्र वेगळेपण टिकवलं पाहिजे, त्यांच्या परंपरा संस्कृती टिकवल्याबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे, अशा दुहेरी दृष्टिकोनातून जो दृष्टिकोन आहे स्वीकारलेला आहे तो एकात्मीकरणाचा दृष्टिकोन. म्हणून आदिवासींना राष्ट्रीय प्रवाहात आणायचं असेल तर त्यांना स्वतंत्र ठेवून चालणार नाही. त्यांना राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घ्यायचा असेल तर त्यांच्या समस्यांची सोडवणूक केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि मग समस्यांची सोडवणूक करून अत्यंत जाणीवपूर्वक पावले उचलली गेलेली भारतीय विकासामध्ये आणि आदिवासींच्या एकूण विकास योजनांमध्ये आपल्याला पाहावयाचे आहेत किंवा पाहिलेली आहेत. स्वातंत्र्यानंतर भारतीय आदिवासी समुदाय यामध्ये फार मोठा बदल आणि परिवर्तन घडून आलेलं आहे. ते घडून येण्यासाठी पंचवार्षिक योजना कारणीभूत ठरलेल्या आहेत. आज घडीला भारतामध्ये जवळपास 8% लोकसंख्या ही आदिवासींची लोकसंख्या आहे. पूर्वेची राज्यांमध्ये आदिवासी बहुल राज्य आहेत.
भारतात आपल्याला माहिती आहे गडचिरोली हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये आदिवासी समुदायाचे लोक राहतात. एकंदरीत भारतात सर्वत्र आदिवासी समुदायाचे लोक अस्तित्वात आहेत. जगात आदिवासींच्या अनुषंगाने लोकसंख्येचा विचार केला तर पहिला क्रमांक आफ्रिकेचा लागतो आणि दुसरा क्रमांक हा भारताचा लागतो. आणि म्हणून असा भारतीय समाजाचा अविभाज्य भाग असलेला जो आदिवासी समुदाय आहे, जो लोकसंख्येच्या दृष्टीने 8% भारतीय लोकसंख्येमध्ये आहे, या आदिवासींचा अध्ययन करत असताना त्यांच्या परिवर्तनाचं अध्ययन करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे भारताच्या ज्या विकास योजना आहेत, या विकास योजनांमध्ये आदिवासींना महत्त्वपूर्ण स्थान दिलेलं आहे. यासाठी वाहतूक, दळणवळण, शिक्षण, प्रसारमाध्यमे यांचा देखील उपयोग करून घेतलेला आहे. भारतीय संविधानामध्ये भारताच्या सर्व नागरिकांना 15 ते 18 या कलमामध्ये समानतेचा अधिकार, समानतेचा हक्क बहाल करण्यात आलेला आहे. तो आदिवासींना सुद्धा भारताचे नागरिक म्हणून समानतेचा हक्क मिळालेला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या अंतर्गत राखीव जागा ठेवलेल्या आहेत. लोकसभा, विधानसभेसाठी राखीव मतदारसंघ ठेवण्यात आलेले आहेत. याशिवाय इतर अनेक विकासाच्या योजना राबविल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आदिवासी समाजामध्ये अनेक प्रकारची परिवर्तन झालेली आहेत. औद्योगिकरण, नागरीकरण, प्रगत समाजाशी संबंध, दळणवळणाच्या सोयी, शिक्षणाच्या सुविधा, भारतीय संविधानात सर्व नागरिक म्हणून मिळालेले हक्क, पंचवार्षिक योजनांमध्ये जाणीवपूर्वक त्यांचा सहभाग, केंद्र व राज्य सरकारकडून आदिवासींसाठी स्वतंत्र विभाग, स्वतंत्र मंत्रालय, शिक्षणामध्ये आरक्षण, नोकरी व बढतीमध्ये आरक्षण, त्यानंतर राष्ट्रपतींच्या माध्यमातून आदिवासी जमातींची राज्यघटनेमधली तरतूद, या व अशा अनेक कारणांचा परिणाम होऊन भारतीय स्वातंत्र्याच्या नंतर आदिवासी समुदायामध्ये वेगाने, झपाट्याने बदल घडून आलेले आहेत. हे आपण नाकारू शकत नाही. आणि म्हणून जे काही सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आरोग्यविषयक, राजकीय दृष्टीने, युवागृहाच्या अनुषंगाने, याशिवाय कौटुंबिक संस्थेच्या माध्यमातून, विवाह संस्थेमध्ये, एकंदरीत अर्थव्यवस्थेमध्ये, या वेगवेगळ्या पैलूंमध्ये आदिवासी जीवनाच्या जे बदल झालेले आहेत, ते बदल आपल्याला आदिवासी समुदायाचं बदलतं स्वरूप अभ्यासणे क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या कारणांमुळे जे परिवर्तनात्मक परिणाम बदलाच्या अनुषंगाने आदिवासींमध्ये झालेले आहेत, ते बदलते स्वरूप आदिवासी समुदायाचे परंपरागत स्वरूप जाऊन जे बदलत आलेले आहे, या बदलाची दिशा, बदलाचं एकंदरीत जीवनमान, या अन्वयाने विविध मुद्द्यांच्या आधारे विद्यार्थी मित्र हो, आपल्याला आदिवासी समुदायाचं बदलतं स्वरूप इथे समजून घ्यावयाचं आहे. प्रस्तावनेमध्ये अशा पद्धतीने परीक्षेमध्ये आपण हे 2 स्लाइड जे आत्तापर्यंत बघितले, आपण त्याच्यावर आधारावर आपण प्रस्तावना तयार करू शकता. आणि त्यानंतर काही मुद्द्यांच्या माध्यमातून तुम्ही आदिवासी समुदायाचे बदलते स्वरूप लिहा. जे 10-12 मुद्दे आपण आता पुढच्या स्लाइड्समध्ये बघणार आहोत, त्यामध्ये त्याचे प्रत्येक स्वतंत्र एक पॉईंट करून आपण ते लिहू शकता. पहिला मुद्दा आपल्याला सांगता येतो तो म्हणजे सांस्कृतिक बदल. विद्यार्थी मित्र हो, आदिवासींचं सांस्कृतिक जीवन हे अतिशय स्वतंत्र आणि वेगळं होतं. वैभवशाली सांस्कृतिक वारसा लाभलेलं आदिवासींचं जीवन होतं. आदिवासी समुदायामध्ये मात्र या सांस्कृतिक जीवनात खूप मोठी स्थित्यंतरं आलेली आहेत. भाषा, संस्कृती, पेहराव, अलंकार, पोशाख यासारख्या अनेक सांस्कृतिक घटकांमध्ये आदिवासींचं आपलं स्वतंत्र वेगळेपण होतं. एकीकरणाच्या धोरणाने आदिवासींची संस्कृती जतन, संरक्षण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला गेलेला आहे, यात दुमत नाही. परंतु असं जरी असलं तरी देखील आदिवासी समुदायाच्या सांस्कृतिक जीवनामध्ये खूप मोठी परिवर्तनं घडून येत आहेत, हे सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही. हिंदू समाजाच्या सानिध्यात आल्यामुळे आदिवासींच्या धर्मकल्पना, पोशाख, भाषा, अलंकार, खाण्यापिण्याच्या सवयी या हिंदूंप्रमाणे झालेल्या आहेत. मूळच्या त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. काही आदिवासींचा ख्रिश्चन धर्माशी संपर्क आला, त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्यामुळे त्यांच्या आदिवासींच्या कर्मकांडात सुद्धा स्वरूप बदललं. ख्रिश्चन अनुयायांनी ख्रिश्चन धर्मानुसार धार्मिक जीवन करून घेतलं. काही आदिवासींनी
हिंदू धर्म स्वीकारल्यामुळे हिंदू धर्माचा पगडा त्यांच्यावर पडला आणि ख्रिश्चन हिंदू धर्माचा आदिवासींच्या सांस्कृतिक जीवनावर परिणाम होऊन आदिवासींचं सांस्कृतिक जीवन हे बदललेलं दिसतं. शहरी समाजाच्या जे आदिवासी सानिध्यात आले त्या आदिवासींच्या राहणीमानात, पोशाखात आणि एकूण जीवन पद्धतीत बदल झाला. म्हणजे स्वातंत्र्यानंतर आदिवासी अलिप्त राहू शकले नाही, दऱ्याखोऱ्यात राहू शकले नाही, स्वतंत्र राहू शकले नाही, विलगीकरण राहू शकलं नाही, विशिष्ट भूभागावर ते राहू शकले नाही. आणि अशा प्रकारे ख्रिश्चनांशी, हिंदूंशी, शहराशी, ग्रामीण भागाशी, प्रगत समाजाशी, आधुनिकतेशी त्यांचा परिचय झाल्यामुळे त्यांच्यात झपाट्याने सांस्कृतिक बदल झालेले दिसून येतात. जे प्रगत समाजाच्या संपर्कात आले त्यांनी प्रगत समुदायाचं अनुकरण केलं आणि त्यामुळे पारंपरिक बोलीभाषेचा त्यांनी त्याग केला, शहरी बोलीभाषेचा स्वीकार केला. आजचा आदिवासी समुदाय पूर्वीसारखा अर्धनग्न राहताना दिसत नाही, नग्न अवस्थेत दिसत नाही. तो आता अंग झाकणारे कपडे सभ्य समाजासारखा, आधुनिक समाजासारखा वापरू लागलेला आहे. सावकार आणि मळेवाले यांच्या सानिध्यात आल्यामुळे आदिवासी लोक आता मद्यपान देखील करू लागलेले आहेत. एवढंच नाही तर आदिवासी स्त्रिया पैसा मिळवण्यासाठी अनेक वेळा देह विक्रय करताना किंवा तो व्यवसाय करताना देखील पाहावयास मिळत आहे. एकंदरीत आदिवासींचं हे सांस्कृतिक जीवन आता वेगाने परिवर्तित होत आहे. मूळचे सांस्कृतिक जीवन आज आदिवासींचे भारतात कुठल्याही जमातीमध्ये पाहावयास मिळत नाही. गौंड, भिल्ल, कोरकू, आंध, वारली या महाराष्ट्रातल्या आदिवासी जमाती आहेत. तोडा, खासी, त्यानंतर लेप्चा, नायर यासारख्या ज्या जमाती आहेत या सर्व आदिवासी जमातींमध्ये आपल्याला ही बदल झालेली पाहायला मिळतात. साधारणतः 550 आदिवासींची आज भारताच्या संविधानामध्ये नोंद आहे. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 225-50 आदिवासी जमातींनाच आदिवासी जमाती म्हणून किंवा आदिवासी समुदाय म्हणून मान्यता होती. नंतर हळूहळू राष्ट्रपतींनी नोटिफिकेशन काढून 343 अ कलमान्वये अशा प्रकारे यादीमध्ये अनेक जमातींचा समावेश केला आणि त्यांना संविधानिक दर्जा प्राप्त होऊन विकासाच्या वेगवेगळ्या संधी त्यांना उपलब्ध झाल्या, योजना उपलब्ध झाल्या, त्यांना अनेक कायद्यांचा आधार मिळाला आणि आदिवासींचा विकास झाला. ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. असं असलं तरीही मूळचं जे आदिवासींचं सांस्कृतिक जीवन जतन करण्याचं धोरण होतं ते मात्र आता आपल्याला हळूहळू कालबाह्य होताना दिसते. कारण आदिवासींचं सांस्कृतिक जीवन वेगाने बदलत चाललेलं दिसतं आहे. दुसरा मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येतो तो असा आहे धार्मिक जीवनाच्या बद्दलचा. आदिवासी समुदायाच्या बदलत्या स्वरूपाच्या अनुषंगाने आदिवासींच्या धार्मिक जीवनामध्ये झालेला बदल आपल्याला स्पष्ट करावा लागतो. आदिवासींना एकच विशिष्ट धर्म होता, विशिष्ट नाव, विशिष्ट भूप्रदेश, समान संस्कृती, जादूचा प्रभाव, पैशाचा अभाव, गतिशीलतेचा अभाव, स्थानांतरित व स्थिर शेती, साधी अर्थव्यवस्था, विनिमय पद्धती ही आदिवासींच्या समुदायाची काही लक्षणं आहेत. आणि म्हणून आदिवासी समुदायाचा एक विशिष्ट धर्म असतो. हाच आदिवासी समुदाय धर्मावर श्रद्धा बाळगणारा असतो. धार्मिक जीवन हे आदिवासींचं जीवनाचं अविभाज्य अंग असतं. म्हणून आदिवासी समुदाय हा धर्म आणि जादूंवर विश्वास ठेवणारा समुदाय आहे. हा समुदाय निसर्गाच्या सानिध्यात राहतो आणि निसर्गाच्या सानिध्यात राहत असल्यामुळे निसर्गातील अनेक बाबींना तो ईश्वर मानतो. परंतु हळूहळू आदिवासींच्या जगाशी संपर्काच्या अन्वयाने हा संपर्क वाढत गेल्या कारणाने परिणाम असा झाला की आदिवासींच्या जीवनामध्ये धार्मिक बदल सुद्धा घडून आलेले आहेत. त्यांच्या जीवनातील जादू, मंत्रतंत्र, अंधश्रद्धा, कर्मकांड, पूजाविधी, ईश्वर याविषयीच्या ज्या पूर्वीच्या धारणा होत्या त्या धारणांचं झपाट्याने आता महत्त्व कमी होत चाललेलं आहे. आदिवासी सरकारकडून मिळणाऱ्या दवाखान्याच्या आणि औषधोपचाराच्या सोयी वापरत आहेत. सरकारने त्या उपलब्ध करून दिल्यामुळे त्याचा फायदा आदिवासी घेऊ लागलेले आहेत. त्याकडे वळण्याचा कल आदिवासींचा निर्माण झालेला आहे. त्यामुळे आदिवासींचं धार्मिक जीवन हे आता बदलताना दिसत आहे. आदिवासींनी हिंदू धर्माप्रमाणे आणि ख्रिश्चन धर्माप्रमाणे धार्मिक जीवन जगायला सुरुवात केलेली आहे. एकंदरीत आधुनिक समाजातील धार्मिक नव्या तत्वांचा स्वीकार सुद्धा आदिवासींनी केलेला आहे. त्यामुळे परंपरागत धार्मिक आचरण प्रणाली बदलून ख्रिश्चन धर्माची आचरण प्रणाली आदिवासी समुदायात आलेली दिसते. आदिवासी लोक
समुदायातील लोक आपले सण आणि उत्सव आता नव्या पद्धतीने देखील साजरे करू लागलेले आहेत. त्यामुळे त्यांचा परंपरागत जादूटोण्यावरील विश्वास नाहीसा झालेला आहे आणि असे आदिवासी विज्ञाननिष्ठ बनत आहेत. त्याचं कारण शिक्षणाचा प्रसार हा झाल्यामुळे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाची सुरुवात ही आदिवासींच्या जीवनात झाल्यामुळे साहजिकच धर्मावरचा त्यांचा विश्वास हळूहळू कमी होताना दिसतो आहे. हेच आदिवासींचं बदलतं धार्मिक जीवन आहे असं आपल्याला म्हणता येतं. विद्यार्थी मित्र, आदिवासींच्या धार्मिक जीवनामध्ये ज्या पद्धतीने बदल झाला आहे त्याच पद्धतीने आपल्याला तिसरा मुद्दा म्हणून शैक्षणिक बदल सांगता येतो. आदिवासी समाजाच्या शैक्षणिक जीवनामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. परंपरागत आदिवासी समाज हा अक्षर ओळख नसलेला समुदाय म्हटलेला आहे. शिलाँगच्या परिषदेमध्ये आदिवासींचा अर्थ स्पष्ट करताना या मुद्द्याला आवर्जून उल्लेखित केलेला आहे, अधोरेखित केलेला आहे. अनेक विचारवंतांनी अक्षर ओळख नसलेला समुदाय म्हणून आदिवासींचा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून असा समुदाय की जो निरक्षर समुदाय आहे, अक्षर ओळख नसलेला समुदाय आहे, त्या समुदायाला आदिवासी समुदाय असे म्हणावे, अशा प्रकारचं आदिवासींचं एक वेगळेपण असलेलं लक्षण अनेकांनी स्पष्ट केलेलं आहे आणि ते वास्तव होतं. पारंपरिक आदिवासी समुदाय निरक्षर आणि अक्षर ओळख नसलेला होता, परंतु आदिवासींमध्ये औपचारिक शिक्षणाला सुरुवात आता झालेली आहे. पूर्वी औपचारिक शिक्षणाचा निश्चितपणे अभाव होता. जे शिक्षण मिळत असे ते अनौपचारिक पद्धतीने मिळत असे. युवागृहाच्या माध्यमातून आणि आदिवासींमधल्या वडीलधाऱ्या मंडळींकडून व्यवसायाचा आणि एकंदरीत संस्कृतीचा अनौपचारिक स्वरूपात, स्वाभाविक स्वरूपात पुढच्या पिढीला हे संक्रमित पद्धतीने ज्ञान मिळत होतं. परंतु हा जो अडाणी पूर्वी समाज होता, शिक्षणाचा औपचारिक अभाव असलेला समाज होता किंवा अक्षर ओळख नसलेला समाज होता, हा फक्त आदिवासी समुदाय हा केवळ आणि केवळ युवागृहाच्या माध्यमातून शिक्षणाचं कार्य चालत असे या समुदायामध्ये. आणि म्हणून परंतु आज जर आपण विचारात घेतलं तर शासन असेल, सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून असेल, ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या माध्यमातून असेल, आदिवासींच्यासाठी शिक्षणाच्या सोयी पुरवल्या गेलेल्या आहेत. निश्चितपणे ख्रिश्चन मिशनऱ्यांनी शाळा काढल्या, सेवाभावी संस्थांच्या सुद्धा आदिवासींच्या विकासाच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने शाळा निघालेल्या आहेत. शासनाने जाणीवपूर्वक आदिवासींसाठी शाळा काढल्या, शिष्यवृत्त्या देण्याचा प्रयत्न केला, शिक्षणामध्ये नोकरीमध्ये बढती दिली, आदिवासींसाठी स्वतंत्र विभाग केले, आदिवासींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आणि महाविद्यालये स्वतंत्र चालवल्या गेली शासनाच्या मार्फत. त्यात विद्यार्थ्यांना शिकता यावं शिष्यवृत्ती देण्यात आली. शिष्यवृत्तीचं प्रावधान अधिनियमांच्या अन्वयाने करण्यात आलं आणि एकंदरीत या सर्वांचा परिणाम झाला. राखीव जागा तर आहेत, आपण आत्ताच म्हटलेलं आहे की शिक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये आणि बढतींमध्ये राखीव जागांची तरतूद शासनाकडून विशेष पद्धतीने आदिवासींसाठी केलेली दिसते, ST साठी केलेली दिसते, शेड्यूल ट्राईबसाठी केलेली दिसते. तसेच त्यांना स्वतंत्र आश्रमशाळा त्यांच्यासाठी निर्माण करण्यात आल्या. आणि म्हणून या सर्व शैक्षणिक सुविधा जाणीवपूर्वक स्वातंत्र्याच्या नंतर आदिवासी जमातींना पुरवल्या गेल्यामुळे आदिवासी समुदायातील विद्यार्थी हा शिक्षण घेऊ लागला. नुसतं शिक्षण घेत नसे तर तो शहरामध्ये येऊन राहू लागला. आदिवासींसाठी स्वतंत्र वसतिगृह होती, त्या वसतिगृहात राहू लागला, शिष्यवृत्तीचा फायदा घेऊ लागला, शिक्षणातल्या आरक्षणाचा फायदा घेऊ लागला आणि अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यावसायिक या विविध प्रकारचं शिक्षण आदिवासी विद्यार्थ्यांनी घ्यायला सुरुवात केली आहे. आणि म्हणून या शिक्षणाचा परिणाम असा झाला की त्यांची शैक्षणिक प्रगती झाली, आदिवासी नोकरी करू लागले आणि त्यांचं जीवनमान हे हळूहळू उंचावत गेलं. या सर्वांचा परिणाम म्हणजेच आदिवासींचं शैक्षणिक जीवन हे आता बदललेलं आपल्याला दिसून येतं. चौथा त्याच्यानंतरचा मुद्दा सांगता येतो तांत्रिक जीवनातील आदिवासींच्या बदल. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आदिवासी समुदायाचा संपर्क हा शहरी, ग्रामीण, प्रगत, आधुनिक समाजाशी येऊ लागलेला आहे, या लोकांशी येऊ लागलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या आचार विचारामध्ये, शेती करण्याच्या पद्धतीमध्ये मोठा प्रभाव पडलेला दिसतो, मोठा बदल झालेला दिसतो. आजचा आदिवासी पारंपरिक शेती करत नाही आहे, आधुनिक अवजारे शेतीमध्ये वापरतो, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करतो. शेतीमध्ये खत आणि बी बियाणे नवीन प्रकारचे संकरित आणि सुधारित वापरतो. मळणी यंत्रांचा वापर करून खळं केलं जातं. पारंपरिक पद्धतीने धान्याची खळी केली जात नाहीत. म्हणून कमी जास्त प्रमाणामध्ये आदिवासी हे तंत्रविद्यात्मक सोयींचा, साधनांचा वापर हा आपल्या जीवनामध्ये करू लागलेला आहे. याशिवाय त्यांच्या घरात सुद्धा अनेक तांत्रिक वस्तू आल्या, तंत्र गोष्टी आल्या, त्यांचा वापर आदिवासी करू लागले.
आदिवासींच्या जीवनामध्ये एकंदरीत बदल होत असताना साधारणतः पोस्ट, टेलिफोन, रस्ते, दळणवळणाच्या साधने ही कारणं तंत्रविद्यात्मक बदलासाठी कारणीभूत ठरलेली आहेत. हा समाज पूर्वी आपण जर बघितलं शेतीच्या अन्वयाने विचार करताना तो झूम शेती करत होता. झूमचा अर्थ आहे स्थानांतरित शेती. परंतु अलीकडे शेती ही स्थिर शेती आदिवासी करू लागलेला आहे. शासकीय योजनांमुळे या शेतीमध्ये विविध नवे नवे अवजार अनुदानाच्या माध्यमातून त्यांना मिळतात, म्हणून तो वापरू लागलेला आहे. संकरित बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर करू लागलेला आहे. पूर्वीचं जर आदिवासींची घरं बघितली तर ही बांबू चिखलमातीची घरं होती, ती आता बदललेली आहेत. योजनांचा फायदा आदिवासींना मिळू लागलेला आहे. आदिवासी नोकरी करून पैसा साठवू लागलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे पैसा आल्यामुळे, योजनांचा लाभ मिळत असल्यामुळे त्यांची घरं आता बांबू चिकल मातीची राहिलेली नाही, तर ते आता सिमेंट विटांपासून बनलेल्या घरात राहू लागले आहेत. एवढंच नाही, शेतीशी अनुरूप अशा प्रकारचे पूरक व्यवसाय आदिवासी करत आहेत. कुक्कुटपालन, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मासेमारी यासारखे व्यवसायांचं प्रशिक्षण घेऊन हे व्यवसाय करत आहेत. नुसतं प्रशिक्षण घेत नाही तर हे व्यवसाय करताना नवी नवी तांत्रिक साधनं सुद्धा आदिवासी लोक वापरू लागले आहेत. गिरणी कारखान्यांमधून कर्मचारी म्हणून काम करू लागले आहेत, कामगार म्हणून काम करू लागलेले आहेत. आज पहा, भारताच्या अनेक कानाकोपऱ्यांमध्ये इंडस्ट्रीयल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये कामगार म्हणून असलेले मोठ्या प्रमाणात आदिवासी आढळून येतात आणि म्हणून त्यांच्याकडे आता पैसा साठू लागलेला आहे. आजचा आदिवासी मोटार गाड्या घेऊन फिरू लागलेला आहे, मोबाईल ट्रान्झिस्टरचा वापर करतो आहे, TV चॅनल्सचा वापर करतो आहे. एवढंच नाही तर जादू टोण्याऐवजी मोठमोठ्या यंत्रांच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करून घेण्याकडे सुद्धा त्यांचा कल वाढलेला आहे. यावर त्यांचा विश्वास निर्माण झालेला आहे. म्हणजे थोडक्यात आदिवासींचं जीवन हे तांत्रिकदृष्ट्या झपाट्याने बदललेलं आपल्याला पाहावयास मिळतं. पाचवा मुद्दा स्पष्ट करता येतो, सामाजिक बदल. आदिवासी पूर्वी डोंगरदऱ्यात दुर्गम भागात राहत असल्यामुळे बराच काळ तो मुख्य समाजापासून अलिप्त राहिलेला होता, दूर राहिलेला होता. परंतु इंग्रजांच्या काळात दळणवळणाच्या साधनांची सुरुवात झाली. वेगवेगळ्या प्रकारचे दळणवळणाची साधने उपलब्ध होऊ लागली. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी जाणीवपूर्वक आदिवासींमध्ये धर्माचा प्रसार करायला सुरुवात केली. परिणाम असा झाला की आदिवासींचा यांच्याशी संपर्क आल्यामुळे ते जगाची ओळख त्यांना झाली आणि जगाशी संपर्क आला. याचा परिणाम होऊन त्यांचं सामाजिक जीवनसुद्धा बदललं. त्यांचा हिंदूशी ज्यांचा संबंध आला, त्यांनी हिंदूंच्या संस्कृतीचा स्वीकार केला, हिंदूंच्या संस्कृतीचा प्रभाव त्यांच्यावर पडला, त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला, त्यांच्या चालीरीती, पोशाख, संस्कृती स्वीकारली. ज्यांच्यावर ख्रिश्चनांचा प्रभाव पडला, अशा आदिवासींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि म्हणून आज या सर्वांचा परिणाम असा झाला की आदिवासींच्या सामाजिक जीवनात बदल झाला. आदिवासी बहुपत्नी विवाहाऐवजी एक विवाह करू लागला, त्यावर विश्वास ठेवू लागला. याशिवाय आदिवासी समुदायातील विविध सामाजिक संस्थांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल झाला, त्याच्या सामाजिक संरचनेमध्ये बदल झाला. आदिवासी समुदायातील सामाजिक नियम आणि मूल्य व्यवस्था परिवर्तित होत आहे, परिवर्तन त्याच्यात घडून येत आहे. एकंदरीत आदिवासींचं सामाजिक जीवन हे मोठ्या प्रमाणात बदलताना आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यानंतरचा 6वा मुद्दा सांगता येतो, युवागृहाचा ऱ्हास. युवागृह ही आदिवासी जीवनाचं केंद्र आहे. आदिवासी जीवनातील सांस्कृतिक केंद्र म्हणून युवागृहाची ओळख केली जाते. युवागृहाला गोटूल असं सुद्धा म्हटलं जातं. गोटूल अनेक आदिवासी जमातींमध्ये वेगवेगळी युवागृहाची नावं आहेत. डॉर्मेटरीज असं आपण त्याला म्हणूयात. युवागृहाचा या ऱ्हास होतो आहे. परंतु हे युवागृह जर आपण आदिवासींचं पारंपरिक लोकजीवन बघितलं तर ते सांस्कृतिक शिक्षणाचं केंद्र होतं, आदिवासींच्या जीवनाचं केंद्र होतं. आदिवासी लोक ह्या जीवनाचं शिक्षण या युवागृहाच्या माध्यमातून घेत होते. आदिवासी समुदायाचा युवागृह हा अविभाज्य भाग होता. युवागृहामध्ये संध्याकाळी सर्व आदिवासी तरुण तरुणी एकत्रित येत आणि तिथे नृत्य गाणे होत, संस्कृतीचे धडे दिले जायचे, करमणूक होत असे आणि एक प्रकारचं युवागृहामध्ये तरुण तरुणींना एकत्र राहणं, एकत्र झोपण्यासाठी परवानगी दिली जायची. आणि मग ते एकत्र एक गोटूलमध्ये राहत असल्यामुळे, रात्रीचा मुक्काम तिथे असल्यामुळे साहजिकच तरुण तरुणींमध्ये एकमेकांच्या विषयी आवड निर्माण होऊन त्यांच्यात पुढे लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा मुभा दिलेली आपल्याला दिसते.
त्यातून जर एखादी आदिवासी तरुणी गर्भवती राहिली तर तिने ज्या तरुणाचं नाव घेतलं त्या तरुणाला तिच्याशी विवाह करणं बंधनकारक होतं. एकंदरीत खूप मोठी आदिवासी समुदायातील युवागृह ही संस्था व्यापकपणे आपल्याला अभ्यासता येते. युवागृह म्हणजे काय, युवागृहाची रचना, युवागृहाचं कार्य, युवागृहामधील करमणुकीचं महत्त्व, युवागृहातील लैंगिक जीवनाचं महत्त्व, युवागृह हे एकंदरीत सांस्कृतिक शिक्षणाचं केंद्र, या अन्वयाने व्यापक युवागृहाची चर्चा स्वतंत्र आपण केली पाहिजे. परंतु इथे लक्षात घ्या की आदिवासींच्या सांस्कृतिक शिक्षणाचं, करमणुकीचं आणि लोकजीवनाचं अविभाज्य केंद्र असलेलं, अविभाज्य भाग असलेलं युवागृह ही संस्था बदलत्या परिस्थितीनुसार बदलत गेलेली आपल्याला दिसते. परिणाम असा झाला की युवागृहाचं अस्तित्वच धोक्यात येत गेलं. हळूहळू अनेक आदिवासी समुदायातील तर युवागृह बंद पडलेली आहेत आणि म्हणून सांस्कृतिक जीवनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या युवागृहात हळूहळू युवागृह लोप पावत चाललेली आहेत. आदिवासी समुदायामध्ये अगदी पूर्वी जर बघितलं तर युवागृहाच्या माध्यमातून काय केलं जायचं, परंपरागत पद्धतीने मनोरंजन केलं जायचं. परंतु आज त्यांच्याकडे रेडिओ आला, दूरदर्शन आलं, टी व्ही आले, चॅनल्स आले, सिनेमा आला, मोबाईल आला आणि या माध्यमातून आता आदिवासी करमणूक करू लागलेला आहे. आणि मग करमणुकीच्या दृष्टीने युवागृहाचं असलेलं महत्त्व आता कमी होऊ लागलेलं आहे. आदिवासींमध्ये आश्रमशाळा आल्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या देखील युवागृहाचं असलेलं महत्त्व कमी झालं. आदिवासी समुदायामध्ये सामाजिक, कलात्मक, व्यावसायिक, लैंगिक आणि करमणुकीचे शिक्षण देणाऱ्या युवागृहाचे महत्त्व अलीकडच्या काळात आपल्याला दिवसेंदिवस कमी होताना पाहायला मिळत आहे. शिक्षण देणाऱ्या नव्या नव्या संस्थांचा उदय हाच आदिवासींच्या युवागृहाचं महत्त्व कमी करणारा आणि शिक्षण संस्थांचं महत्त्व आदिवासी समुदायात वाढवणारा घटक ठरलेला आहे. म्हणजे एकंदरीत आदिवासींच्या जीवनामध्ये युवागृहाच्या ऐवजी औपचारिक स्वरूपाच्या शिक्षण संस्थांना महत्त्व प्राप्त झाल्या आहे आणि त्याचा परिणाम होऊन आदिवासींचं सामुदायिक जीवन बदलतं स्वरूप पाहत असताना युवागृह लोप पावत चालल्याचा मुद्दा आपल्याला नमूद करावा लागतो. त्यानंतर आपल्याला आदिवासी समुदायाच्या बदलत्या स्वरूपाचा विश्लेषण करताना विद्यार्थी मित्र विवाह संस्थेत झालेला बदल अभ्यासावा लागेल. आदिवासी समुदायात पूर्वी बहुपत्नी विवाह होता, बहुपती विवाह होता, समूह विवाहाचं प्रचलन होतं. बहुपती पत्नी विवाहामध्ये आणि बहुपती विवाहामध्ये भातृबहुपतित्व, अभातृबहुपतित्व, त्याला सबांधविक अबांधविक बहुपतित्व असं म्हणतो. आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे विवाह होते. एवढंच नाही, समूह विवाह होता. आदिवासी समुदायामध्ये पुरुषांचा एक समूह स्त्रियांच्या एक समूहासोबत विवाह करत असे आणि त्या समूहातला प्रत्येक पुरुष प्रत्येक स्त्रीचा पती असे आणि प्रत्येक स्त्री प्रत्येक पुरुषाची पत्नी असे. अशा प्रकारच्या समूह विवाहाचं प्रचलन होतं. बहुपती विवाहाचं प्रचलन होतं, बहुपत्नी विवाहाचं प्रचलन होतं आणि यातून लैंगिक संबंधाविषयी बऱ्याच प्रमाणामध्ये आदिवासींमध्ये मोकळीक असलेली आणि स्वातंत्र्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पूर्वी अशा प्रकारचं स्वातंत्र्य आणि मोकळीक दिली जात असे. अनेक आदिवासी समुदायात युवागृहाच्या मार्फत आपण आत्ताच उल्लेख केला की विवाह होण्याच्या पूर्वी आदिवासी तरुण तरुणींना एकमेकांच्या अनुमतीने, हा मुद्दा महत्त्वाचा आहे, लैंगिक संबंध ठेवण्यास परवानगी होती. परंतु आदिवासी समुदायाचा पुन्हा तोच मुद्दा नागरी समुदायाशी संपर्क आला आणि विद्यार्थी मित्रो, आदिवासींच्या विवाह विषयक संस्थांमधल्या संबंधांमध्ये आणि विवाहाच्या पद्धतीमध्ये बदल झाले आणि ह्या सर्व बहुपती विवाह, बहुपत्नी विवाह, समूह विवाह, विवाहापूर्वी तरुण तरुणी लैंगिक संबंध ठेवण्यासाठीची अनुमती, पूर्ण लैंगिक संबंध ठेवण्याची परवानगी, या सगळ्या गोष्टींमध्ये नंतरच्या काळात प्रगत समाजाशी संपर्क आल्यामुळे बदल झाला आणि आज एकंदरीत आदिवासी समुदायामध्ये एकविवाह पद्धती सर्व मान्य झालेली दिसते. भारतीय कायद्यानुसार आदिवासींना सुद्धा आता बहुविवाह करता येत नाही, हे जाणीवपूर्वक आपण लक्षात घेतलं पाहिजे. हिंदू विवाह कायदा, द्विभार्य प्रतिबंधक कायदा आणि विवाहाच्या अनुषंगाने असलेले इतर कायदे यामुळे एकविवाहाकडे सर्वांनी तर वळलंच पाहिजे ही भूमिका राहिलेली आहे. परंतु आदिवासींना सुद्धा एकविवाहच करता येतो, बहुविवाह करता येत नाही. तरी देखील आदिवासी सुद्धा आता एकविवाहावर विश्वास ठेवू लागलेले आहेत. एकविवाह पद्धतीनेच एकच विवाह करू लागलेले आहेत. विवाहाला पूर्वी आदिवासी करार मानत असत काही आदिवासी, परंतु नंतर त्यांना आदिवासी हिंदूंच्या संपर्कात आल्यामुळे विवाह एक संस्कार, 16 संस्कार जे हिंदूचे आहेत त्यातला विवाह एक संस्कार आहे
आणि म्हणून आदिवासींमध्ये सुद्धा विवाह एक आदर्श संस्कार आहे, अशा प्रकारची धारणा आता निर्माण होऊ लागली आहे. आदिवासींमध्ये ही धारणा रुजत आहे. आदिवासी समुदायात हिंदू विवाह पद्धतीनुसार मुहूर्त, विधी, पूजापाठ या विषयी इत्यादी कार्यक्रम अस्तित्वात आलेले दिसून येतात. पारंपरिक आदिवासी समुदायात वधूमूल्य होतं, परंतु इतर समाजाच्या संपर्कात आल्यामुळे वधूमूल्याची प्रथा बंद झाली आणि वरमूल्याची प्रथा सुरू झाली. एकंदरीत आदिवासी समुदायामध्ये अशा पद्धतीचं वैवाहिक जीवनातील बदलतं स्वरूप आपल्याला स्पष्ट करता येतं आणि असं म्हणता येतं की आदिवासींचे वैवाहिक जीवन देखील झपाट्याने आता बदलत आहे. त्यानंतरचा मुद्दा कुटुंब संस्थेतील बदल आपल्याला स्पष्ट करता येतो. आदिवासी समुदायामध्ये कुटुंब संस्थेचं सुद्धा एक स्वतंत्र असं वेगळेपण होतं. कुटुंब सर्व संस्थांचे आणि जीवनाचे मध्यवर्ती केंद्र होते. आदिवासींच्या जीवनात विद्यार्थी मित्र कुटुंबाला विशेष स्थान होतं. बाकी इतर सर्व संस्था कुटुंबाच्या भोवती बांधल्या गेलेल्या होत्या आणि त्या परस्परांमध्ये गोवल्या गेलेल्या होत्या. मात्र आज जर आपण विचार केला तर आदिवासी समाजामध्ये पूर्वीसारखी निर्भेळ कुटुंब पद्धती अस्तित्वात राहिलेली नाही. त्यांच्यामध्ये जी संयुक्त कुटुंब पद्धती होती, मातृसत्ताक कुटुंब पद्धती होती, पितृसत्ताक कुटुंब पद्धती होती आणि अशा प्रकारची एकत्रित राहणारी जी कुटुंब पद्धती होती, हे जे वेगळंपण होतं ते मात्र आता बदललेलं दिसतं. शहरी संपर्क आल्यामुळे संयुक्त कुटुंबाचा आदिवासी समुदायातील ऱ्हास झाला. मातृसत्ताक कुटुंबाचं स्वरूप हळूहळू बदलत गेलं. पितृसत्ताक कुटुंबामध्ये पित्याची असलेली सत्ता आणि एकंदरीत अधिकार याचं वर्चस्व कमी झालं. मग एकंदरीत संयुक्त कुटुंबाच्या अनुरूप असलेल्या आदिवासी समुदायाच्या कुटुंब संस्थेमध्ये झपाट्याने बदल झाले. त्याची जागा विभक्त कुटुंबाने घेतली, आधुनिक कुटुंबाने घेतली, केंद्र कुटुंबाने घेतली. याला आपण न्यूक्लिअर फॅमिली असं म्हणतो. आणि नुसती घेतली नाही तर न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये ज्या समस्या उभ्या राहिलेल्या आहेत शहरी समुदायात, त्या समस्यांचा शिरकाव आदिवासींच्या जीवनामध्ये आपल्याला झालेला दिसतो. त्यामुळे आदिवासींच्या मध्ये केंद्र कुटुंब, विभक्त कुटुंब आल्यामुळे आई वडील आणि अविवाहितच लोक आदिवासी राहत असल्यामुळे त्यांच्यावर वरिष्ठांचं, वडीलधाऱ्या माणसांचा जो धाक होता तो नाहीसा झाला आणि आदिवासी कुटुंबांमध्ये आज कौटुंबिक कलह, घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार आणि कौटुंबिक विघटनाच्या प्रक्रिया वाढीस लागलेल्या आपल्याला दिसत आहे. आज आदिवासी घटस्फोट घेत आहेत. कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण आदिवासींमध्ये वाढलेलं आहे. अनेक कुटुंबाचं विघटन होताना दिसतंय. एकंदरीत आदिवासींचं कौटुंबिक जीवन बदलत आहे आणि म्हणून अशा प्रकारचं परिवर्तन हे संयुक्त आणि विस्तारित कुटुंबाकडून केंद्र कुटुंबाकडे जो कल झालेला आहे आदिवासींचा, हे आदिवासींच्या कौटुंबिक संस्थेतील बदल म्हणून आपल्याला निर्देशित करता येतो. आदिवासी समुदायाच्या राजकीय जीवनात बदल झाला आहे. पूर्वी आदिवासी समुदायात जमात पंचायत होती आणि जमात प्रमुखाला राजकीय जीवनामध्ये विशेष महत्त्व होतं. विद्यार्थी मित्र, जमात प्रमुख जमातीविषयीचा निर्णय घेत असे आणि तो अंतिम असे. जमातीला सगळ्या लोकांना तर मान्य असावा लागत असे. अशा प्रकारचं विशेषत्व पूर्वी आदिवासी समाजामध्ये होतं. परंतु भारतातील इतर समुदायाच्या प्रमाणे आज आदिवासी समुदायातही मोठ्या प्रमाणात राजकीय जागृती झालेली आहे. आदिवासींची स्वतंत्र राजकीय ओळख आता निर्माण झालेली आहे. देशातील अगदी ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत निवडणुकांना उभे राहणे, निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग घेणे, आपले हितसंबंध जपण्यासाठी उमेदवारांना पाठिंबा देणे, एवढंच नाही तर त्यासाठी राजकीय पक्ष आणि संघटनांची स्थापना करणे, अशा प्रकारचं काम आता आदिवासी लोक करू लागलेले आहेत. जाणीवपूर्वक हिरिरीने लोकशाहीमध्ये तो सहभाग नोंदवू लागलेला आहे. आपल्या मागण्या सरकार दरबारी मान्य व्हाव्यात, शासन स्तरावर आपल्या मागण्यांकडे लक्ष द्यावं म्हणून आता दबाव समूहाची निर्मिती आदिवासींनी केलेली दिसते. एकंदरीत आदिवासी समुदायामध्ये अगदी ग्रामपंचायत पातळीपासून ते लोकसभेपर्यंत, केंद्र पातळीपर्यंत राजकीय जीवनामध्ये सहभाग नोंदवणाऱ्या आदिवासींची संख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे. 73 आणि 14वी घटनादुरुस्ती झाली, अमेंडमेंट झालं आणि या घटनादुरुस्तीमुळे ज्या काही आरक्षण आलं, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या संदर्भामध्ये जे काही बदल झाले, तर त्या बदलात आपण जर बघितलं, पंचायत राजमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यामध्ये आदिवासींना राखीव जागा आल्या. सरपंच पद, सभापती पद, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष याविषयीचं राखीव
पद्धतीने सोडत करण्यात आली आणि म्हणून आदिवासी आता या पदावर बसू लागलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेचा नागरी भाग म्हणजे नगर परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका आहे. यांच्यामध्ये सुद्धा आदिवासींच्यासाठी काही राजकीय जागा उमेदवारी देण्यात आली, राखीव जागा ठेवण्यात आल्या. परिणाम असा झाला की राजकीय जीवनामध्ये, राजकारणामध्ये आणि विकासामध्ये डायरेक्ट आदिवासींचा सहभाग निर्माण झाला आणि यातून आदिवासींच्या राजकीय जीवनामध्ये मोठा बदल झाला. राजकीय जीवनातील निर्णय आता आदिवासी स्वतः घेऊ लागलेले आहेत. ते कुणाचाही आधार घेऊन कुणाच्या पाठीमागे आता लागलेले दिसत नाहीत आणि म्हणून एकंदरीत आदिवासी राजकीय दृष्ट्या जागृत झालेले समुदाय आहे असे आपणास म्हणता येते. आदिवासींचं आरोग्यविषयक जीवनसुद्धा बदललं. आदिवासी समुदाय आरोग्याच्या बाबतीमध्ये देखील पूर्वी जसा होता तसा आता राहिलेला नाही. शासनाच्या मार्फत आरोग्याच्या सोयी आदिवासींना पुरवल्या गेल्या, औषधं पुरवली गेली, प्राथमिक आरोग्य केंद्रांची आदिवासींच्या भागामध्ये, क्षेत्रामध्ये निर्मिती केली गेली, प्रभावी उपचार यंत्रणा राबवली गेली, चांगल्या आरोग्याच्या यंत्रणा उभ्या करून आरोग्यपूर्ण अशा प्रकारचं आदिवासींचं जीवन निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. परिणाम असा झाला की आजचा आदिवासी आजारपण, बाळातपण, रोगराई निवारण्यासाठी मंत्रतंत्र, भगत, जादूटोणा यांच्यावर आता विश्वास ठेवत नाही. त्यांच्या मगरमिट्टीतून तो थोडासा बाजूला आलेला आहे, त्याच्यातून सुटत आहे. औषधोपचाराविषयी त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे आणि तो छोट्या मोठ्या आजारासाठी, दीर्घ आजारासाठी मांत्रिकाकडे किंवा भगताकडे जाण्याच्या ऐवजी आता तो दवाखान्यात जाऊ लागलेला आहे, शस्त्रक्रिया करू लागलेला आहे. जडीबुटीवरचा त्याचा विश्वास आता कमी झालेला आहे आणि त्याऐवजी तो डॉक्टरकडे जाऊन औषध गोळ्यांनुसार आपण बरे होऊ शकतो अशा मानसिकतेचा झालेला आहे आणि औषधोपचाराकडे त्याचा कल वाढलेला आहे. दवाखान्यात जाऊन औषधोपचार घेताना तो पाहावयास मिळतो आहे. एकंदरीत वैद्यकीय ज्ञानावर आदिवासी समुदायाचा विश्वास निर्माण झालेला आहे आणि त्यांचं आरोग्यविषयक जीवन आता सुधारलेलं आणि बदललेलं आपल्याला पाहावयास मिळतं. विद्यार्थी मित्र, आदिवासी समुदायाचं बदलतं स्वरूप पाहत असताना हे काही मुद्दे आपण अभ्यासले. या मुद्द्यांचं एकूण सारांश आपल्याला आता मांडावा लागेल. आदिवासी समुदायाची जी पारंपरिक वैशिष्ट्ये होती ती आता लोप पावत चाललेली आहे. त्यांचं राहणीमान असो, आचारविचार असो, जीवन पद्धती असो, रूढी परंपरा, प्रथा, नियमने असो, त्यांच्या ठिकाणची मूल्य असोत, निषेध नियम असोत, या सर्वांमध्ये आता बदल होतो आहे. कुठलंही आदिवासींच्या जीवनाचं एखादं क्षेत्र, एखादा भाग, एखादा पैलू आता बदलापासून वंचित राहिलेला दिसत नाही. आणि राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, युवागृह या सर्व क्षेत्रांमध्ये बदल आपल्याला घडलेले पाहावयास मिळत आहेत. त्याची कारणं काय आहेत? आपण आत्ता पहिल्यांदा अगदी सुरुवातीला सांगितलं की औद्योगिकरण होतं, नागरीकरण होतं, शिक्षणाचा प्रसार होता, प्रसारमाध्यमं होती, दळणवळणाची साधनं आहेत, शासकीय प्रयत्न आहेत, सेवाभावी संस्थांचे प्रयत्न आहेत. विशेषतः ठक्कर बापा, काकासाहेब बर्वे, शंकरराव ठक्कर, बुधुताई परुळेकर, बाबासाहेब खेर, अनुताई वाघ इत्यादींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यामुळे आदिवासींमध्ये बदल घडून आलेले आहेत आणि हे बदलासाठी त्यांच्या कारणीभूत ठरलेले घटक आपल्याला म्हणता येतात. अर्थात असं जरी असलं विद्यार्थी मित्र, तर ज्या आदिवासी जमाती आजही दुर्गम भागात राहतात, ज्यांचा अजूनही आधुनिक संस्कृतीशी, प्रगत समाजाशी संपर्क आलेला नाही, जे ते आजही स्वातंत्र्याची एवढी वर्ष झाली तरी वीज, पाणी, वाहतुकीची साधनं पुरवल्या गेलेली नाहीत, या सोयी उपलब्ध झालेल्या नाहीत आणि म्हणून आजही ते दऱ्याखोऱ्यात अतिशय प्राथमिक अवस्थेतलं पहिलं जीवन जगत आहे. अशा आदिवासींची स्थिती आज जर आपण बघितली तर बऱ्याच ठिकाणी भारतात सुद्धा जैसे थे अशीच दुर्दैवाने दिसते. पण तरी देखील आज हे मान्य करावं लागतं की जी अवस्था स्वातंत्र्याच्या सुरुवातीला होती ती अवस्था आज आपल्याला आदिवासींची राहिलेली पाहायला मिळत नाही. बराच आदिवासी समुदाय आज प्रगतीपथावर आहे, बदलताना दिसतो आहे, अधिक आधुनिक होताना दिसतोय, विज्ञानिष्ठ होताना दिसतोय आणि अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या आदिवासींच्या जीवन पैलूंमध्ये बदल झालेले आपल्याला स्पष्टपणे पाहावयास मिळतात. इथे आपण आदिवासी समुदायाचे बदलते स्वरूप थांबूयात. धन्यवाद.